अनेकदा आपण जेवणासाठी केळीचं पान वापरतो. या केळीच्या पानाबद्दलची अतिशय सुरेख माहिती मला एका ग्रुपवरती मिळाली. ती म्हटलं आज चला तुमच्याशी शेअर करूया. चला तर मग पाहूया या केळीच्या पानाचं महत्त्व. कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जेवण करताना तुम्ही पण केळीच्या पानावर करताय का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हां, पण त्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पूर्वी लोक जेवणासाठी केळीचं पान वापरायची. हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी शोधले की केळीच्या बुंद्यातील किंवा केळीच्या कमळातील पानातील जो चिकट द्रवपदार्थ असतो तो खाल्ल्यानंतर कॅन्सर वाढवणारे ग्रंथी स्लो किंवा हळूहळू निष्क्रिय होत जाते. त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे, कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा. पण आज उलट झालंय. प्लास्टिक, थर्माकोलमुळे महाभयानक परिस्थिती ओढावत आहे. नाल्या जाम होऊन पूर येत आहे. शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण, मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कॅन्सर वाढत आहेत. कृपया वेळ आली आहे. जुनं ते सोनं आहे हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिद्ध झाले आहे. केळीच्या पानावर जेवण वाढल्याने त्या पानामध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास डाग, खाज, पुरळ, फोड अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगॅलोकेटिचिन, गलेट आणि EGCG सारखे पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला मिळतात. हे अँटीऑक्सिडंट त्वचेला दीर्घकाळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात. भारतीय परंपरा मागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्ग रक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्याची पूजा केली जाते. गंमत अशी की या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून व धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रीय कसोट्यावर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्याचं महत्त्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय उपयुक्त परंपरा आणि निरुपयोगी परंपरा कोणत्या हे ओळखणंही शक्य झालं आहे. केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयोगी आहे म्हणून ती करावी, हा एक नवा विज्ञानवादी दृष्टिकोन मिळाला आहे. केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्त आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झाली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यामुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात वर्षानुवर्षे असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धती होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास यायचा. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळूवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेस्टर्न म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नाही तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते. केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफिनॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं.
ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती व सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टिकच्या व थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचऱ्यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो. केळीचं पान यालाच एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावामध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतातच. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना केळ्याबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टिक डिश वापरण्याऐवजी केळीचं पान वापरण्यात अशक्य असं काहीच नाही. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.